सध्या तुम्ही या टीव्ही स्क्रीनवर जो फोटो पाहताय तोच हा बदने आहे, ज्यानं बलात्कार केल्याचा आरोप या डॉक्टर महिलेनं केलेला आहे। सुसाईड नोट लिहिल्यानंतर हे सगळं उघड झालंय। हातावर लिहिलेल्या मजकुरात तिनं एका पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव नमूद केलं आणि तोच हा गोपाल बदने जो सध्या तुम्ही या साम टीव्हीच्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। या मजकुरानुसार पीएसआय बदनेनं आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा आरोप या सुसाईड नोटमध्ये या डॉक्टर महिलेनं लिहिला। हातावर लिहिलेल्या मजकुरात ज्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव नमूद करण्यात आलंय तोच फोटो सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकताय। धक्कादायक बाब म्हणजे या मजकुरानुसारच पीएसआय बदनेनं आपल्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचं या डॉक्टरनं नमूद केलंय आणि प्रशांत बनकरनं गेले 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केलाय असं देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात येत आहे। हातावरची सुसाईड नोट सापडलेली आहे। साताऱ्यातली फलटण उपजिल्हा रुग्णालयातली ही घटना आहे आणि याच रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणातले आता नवीन तपशील सध्या उघड होत आहेत।